सहकार क्षेत्रात अग्रमानांकित असलेल्या फलटण येथील श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था व महाराजा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या फलटण शाखांचे स्थलांतर महाराजा आयकॉन या नूतन वास्तूमध्ये गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर झाले आहे. याबाबतची माहिती श्री सद्गुरू व महाराजा संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी दिली. आज गुरुपौर्णिमा सद्गुरू हरिबाबांच्या आशीर्वादाने ही गुरुपौर्णिमा आम्ही संपन्न केली. ती अत्यंत महत्त्वाच्या दिवसात असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आज महाराजा मल्टीस्टेटच्या आणि सद्गुरू हरिबाबा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या दोन्ही शाखा आपण महाराजा आयकॉन या अत्यंत सुंदर वास्तूमध्ये स्थलांतरित केलेले आहे आणि कामाला सुरुवात केलेली आहे. गेली 35 वर्ष सहकारामध्ये काम करत असताना आज खूप आनंद होतोय की अत्यंत सुंदर देखणी आदर्श आणि अत्यंत एकात्मिक अशी वास्तू उभी करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आणि अशाच या वास्तूमध्ये आजपासून सर्व सुविधा आहेत आणि सर्व ग्राहकांसाठी सर्व ठेवीदारांसाठी चांगल्या पद्धतीची सेवा द्यायचा प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे. अर्थात उद्घाटनच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. लवकरच योग्य पाहुण्याची आम्ही वाट पाहत आहोत. पाहुणा मिळाला, तारीख मिळाली की आपण धूम धडाक्याने या आपल्या महाराजा आयकॉन या फलटण शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या वास्तूचा उद्घाटन समारंभ आपण घेणार आहोत. निश्चितपणे आपण फलटण आणि सातारा जिल्ह्यामधील सर्व तमाम ठेवीदार, सभासद, कर्जदार या लोकांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला त्यामुळंच ही वास्तू उभा होऊ शकली, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. पुन्हा एकदा मी आपल्याला एवढंच सांगतो की निश्चितपणे ज्या पद्धतीने गेली 35 वर्ष सरकारचं देखणं सुंदर, पारदर्शी आणि आदर्श काम उभं करायचा आम्ही प्रयत्न केला, त्याच पद्धतीचं काम भविष्य काळातही होईल, याबद्दल आपल्या मनामध्ये कोणीही शंका ठेवण्याचं कारण नाही. मी आपल्याला ग्वाही देतो की ज्या पद्धतीने गेली 35 वर्ष काम झालं त्याहीपेक्षा सुंदर, त्याहीपेक्षा आदर्श आणि देखणं काम उभं करण्याचा प्रयत्न निश्चितपणे मी आणि माझी सर्व संचालक मंडळी आणि सर्व कर्मचारी बंधू मिळून करणार आहोत. मी आजच्या या मुहूर्तानिमित्त, आजच्या गुरुपौर्णिमेच्या आपल्या सर्व ठेवीदारांना, हितचिंतकांना मनपूर्वक गुरु शुभेच्छा देतो आणि गुरुपौर्णिमेची शुभेच्छा देतो आणि मी माझी